नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनरच्या बॅचमध्ये. मित्रांनो, आपण मागचे काही लेक्चर्सपासनं PYQची जी सिरीज चालू केलेली आहे 2018 आणि 2022च्या पेपरच्या संदर्भात, त्याबद्दल खरंच तुमच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय आणि सोबतच ही तुमची डिमांड होती, त्याचमुळे आपण अशा पद्धतीची लेक्चर सिरीज ही चालू केलेली होती. सोबतच आपण आपला जो कोर्स आहे असिस्टंट टाउन प्लॅनरचा तो ऑलरेडी आपण चालू केलेला होता, ज्यामध्ये 100% प्रॉपर मेथडने प्रॅक्टिकल वाईज सिलेबस कंप्लीट करून देण्याची पूर्ण जबाबदारी ही आमची असेल. यासोबतच याची जी काही फीज आहे, जी की नवीन विद्यार्थ्यांसाठी 8,999 रुपये आहे. जर का जुने स्टुडंट असेल तर त्यांच्यासाठी ही फी मित्रांनो 7,999 आहे. आणि जर का ओल्ड ATP बॅचचे स्टुडंट असतील, ओल्ड ATP बॅचचे फक्त मागच्या वर्षी किंवा 2022च्या बॅचचे जे काही ATPचे स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी ही फी 6,999 आहे. बॅचेस ऑलरेडी चालू झालेल्या आहेत, बराचसा सिलेबस कव्हर झालेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला याचं महत्त्व खरंच समजेल किंवा पटेल. ओके, सो आजच्या लेक्चर सिरीजमध्ये जो क्वेश्चन नंबर आहे तो आहे मित्रांनो 58 पासून. ओके, बघा 58 क्वेश्चन काय म्हणतो, इन अ रिजनल प्लान एरिया अप्रूव्ड टू द मास्टर प्लान इन अ इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट इज ग्रँड बाय. आता नॉर्मली काय होतो मित्रांनो, हा ITPचा क्वेश्चन आहे आणि ITP मध्ये जर का तुम्ही बघितलं, जो मास्टर लेआउट प्लान असतो हा आपण नॉर्मली सँक्शन करून घेत असतो डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडनं. तो काय करतो अशा केसमध्ये, जो की डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर आहे याच्यासोबत कन्सल्ट करतो आणि त्यानंतर संबंधित टाइम पिरियडमध्ये तो त्याबद्दल अप्रूव्हल देत असतो. या संदर्भात जर का तुम्ही 6.5चा जर का पॉइंट चेक केला तर त्यामध्ये तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की अप्रूव्हल टू द मास्टर प्लान विच इज गिवन बाय द कलेक्टर ऑर द डिस्ट्रिक्ट कलेक्टर. आणि हा डिस्ट्रिक्ट कलेक्टर कधी अप्रूव्हल देतो, आफ्टर कन्सल्टेशन विथ द डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह डिव्हिजन. त्यासोबत कन्सल्ट केल्यावरच तो काय करतो, तशा पद्धतीचं अप्रूव्हल देत असतो. आय होप लक्षात आलं असेल. म्हणजे इथे ऑप्शन जो 4 आहे हा मित्रांनो करेक्ट होता, म्हणून 58 ला 4 करेक्ट होता. त्यानंतर आता 59 क्वेश्चन जर का तुम्ही बघितला तर हा क्वेश्चन जवळपास जनरल नॉलेजच्या क्वेश्चन सारखा आहे. ओके, यांनी काय म्हटलंय, फॉर विच ऑफ द फॉलोइंग एरियाज इन महाराष्ट्र the zonal master plan are required to be prepared on the lines of regional plan under the MRTP Act 1966 as per the notification by the Ministry of Environment and Forest Government of India. आता बघा अशा केसमध्ये हा क्वेश्चन जो आहे हा ऑलमोस्ट जनरल नॉलेज सारखा क्वेश्चन आहे किंवा हा रिलेट करतो जनरल नॉलेजच्या क्वेश्चन सोबत. तर असा जो काही एरिया आहे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की महाबळेश्वर आणि पंचगामी, बाकी जरी दोन लक्षात नसले डहाणू माथेरान, पण मी प्रत्येक वेळेला RPच्या केसमध्ये तुम्हाला सांगत आलो होतो की रिजनल प्लॅनच्या केसमध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा जो काही रूल आहे MRTP ऍक्ट 1966 अंतर्गत महाबळेश्वर आणि पंचगामी, ज्यामध्ये रिजनल प्लॅन हे सेपरेट तयार करण्यात आले होते आणि त्याच्याच बेसिसवर हा क्वेश्चन्स होता. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर आहे, पंचगामी आहे, माथेरान, डहाणू हे जे एरिया आहे हा या पर्टिक्युलर मास्टर झोनल प्लॅनच्या अंडरमध्ये येतात. म्हणून 59 ला ए करेक्ट. आणि हा GK टाइप क्वेश्चन होता मित्रांनो. ओके, त्यामुळे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे किंवा लक्षात असायला पाहिजे. आणि ऑलरेडी आपण MRTP ऍक्ट कंप्लीट करताना ही गोष्ट कंप्लीट केलेली आहे. ओके, नाउ नेक्स्ट 60चा जर का विचार केला, व्हॅल्युएशन इज रिक्वायर्ड फॉर. खरं तर व्हॅल्युएशन हे कशाच्या संदर्भात केलं जातं, तर व्हॅल्युएशन हे नॉर्मली परचेस अँड सेल टॅक्स साठी केलं जातं, वेल्थ टॅक्स साठी केलं जातं, गिफ्ट टॅक्स साठी केलं जातं. म्हणजे सगळ्याच केसेसमध्ये व्हॅल्युएशन करण्याची गरज पडते ऑब्व्हियसली. म्हणून मग हा सिंपल क्वेश्चन होता ज्यामध्ये ऑप्शन 4 हे करेक्ट आहे आणि खूप सिंपल क्वेश्चन होता. ओके, सो व्हॅल्युएशन इज रिक्वायर्ड फॉर ऑल ऑफ दी अबो. परचेस साठी, वेल्थ टॅक्स साठी, गिफ्ट टॅक्स साठी सगळ्यांसाठी गरज असते, म्हणून ऑप्शन 4 हा करेक्ट आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघू. 61 हा थोडा वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन आहे.
A development permission on a certain condition has been granted void letter dated 1st April 2018. 1st of April 2018 to the applicant who being aggrieved by the condition has preferred an appeal under the section 47. अपील जी केली जाते 47 मध्ये on the MRTP Act 1966 to the state government void his appeal dated 20th May 2018. बघा दोन्ही डेट प्रॉपर बघून घ्या. 1st of April 2018 बरोबर आहे आणि सेकंड डेट दिली आहे 20th of May 2018. याचा जर का कालावधी बघितला तर 1st of April to the 1st of May म्हणजे 30 दिवस आणि वरचे 20 दिवस म्हणजे टोटल झाले मित्रांनो हे 50 डेज बरोबर आहे. आणि जेव्हाही एखादी अपील करायची असते ॲज पर द सेक्शन 47 त्यामध्ये क्लिअर मेन्शन केलं आहे की फक्त आणि फक्त 40 डेजचाच टाइम पिरियड दिलेला आहे अपील करण्यासाठी. जो अप्लिकांट असतो त्याने 40 दिवसाच्या आतमध्ये अपील करणं गरजेचं आहे. 40 दिवसाच्या वरचा जर का टाइम पिरियड होत असेल विदिन अ 40 डेज 40 दिवसाच्या आतमध्ये अपील करणं गरजेचं आहे. आणि इथे तुम्हाला दिसतंय की हा जो डेट पिरियड आहे हा 40 दिवसापेक्षा जास्त आहे. म्हणजे ऑब्व्हियसली त्याने जर का ती अपील केली असेल तर ती डिसमिस्ड केली असेल ऑब्व्हियसली, कारण 50 दिवस झाले आहे म्हणजे 40 दिवसाच्या वर गेलोय. म्हणून अप्लिकंट कॅन फाइल द रिक्वेस्ट अप्लिकेशन, बिलकुल तो फाइल करू शकत नाही 40 दिवसाच्या वर चाललोय. ॲज ऑल लिगल रिक्वायरमेंट आर सॅटिस्फाईड. कसं काय सॅटिस्फाईड होणार आहे, बिलकुल सॅटिस्फाईड होऊ शकत नाही. त्यानंतर द अप्लिकंट बी कम्युनिकेटेड विथ दॅट हिज अपील कॅन नॉट बी एंटरटेन सिन्स नॉट फाइल इन द स्टिप्युलेटेड पिरियड. स्टिप्युलेटेड पिरियड हा 40 डेजचा होता, यांनी इथे 50 डेज सांगितलं आहे. म्हणून द अपील बी डिसमिस्ड विदाउट गिव्हिंग एनी रिझन. म्हणून 61 ला 4 करेक्ट. 61 ला काय करेक्ट आहे, 4 करेक्ट येईल. लक्षात आलं, एकदम सिंपल क्वेश्चन होता. त्यानंतर पुढे 62 ओरिजिन अँड डेस्टिनेशन सर्वे इज युजफुल. ओरिजिन आणि डेस्टिनेशन सर्वे हा कशासाठी युजफुल आहे अशा संदर्भात एक क्वेश्चन होता, ज्यामध्ये टू डिटरमाइन द अमाउंट बाय पॅसेबल ट्रॉफिक पॉसिबल आहे ट्रॉफिक दॅट एंटर्स इन अ टाउन, टू डेव्हलप द ट्रिप जनरेशन अँड ट्रिप डिस्ट्रीब्युशन मॉडेल्स. ऑब्व्हियसली पॉसिबल ओरिजिन डेस्टिनेशन सर्वे पॉसिबल ट्रॅफिक जे टाउनमध्ये एंटर होतो त्यासाठी सुद्धा करतो. त्यानंतर डेव्हलप द ट्रिप जनरेशन आणि ट्रिप डिस्ट्रीब्युशनसाठी सुद्धा आपण करतो. त्यानंतर टू डिटरमाइन द एफिशियन्सी ऑफ प्रेझेंट ट्रॅफिक सिस्टीमसाठी आपण काय करतो, ओडी सर्वे करत असतो. म्हणजेच काय, ओडी सर्वे करताना तुम्हाला ऑल ऑफ दी अबोव ऑप्शन चूज करायला हवं होतं. म्हणून 62 ला 4 करेक्ट येणार. क्वेश्चन 62 ला 4 करेक्ट, कारण ओडी सर्वे हा सगळ्याच गोष्टीसाठी इथे दिलेल्या केल्या जात असतो. क्लिअर. सो मित्रांनो इथे थांबूया, भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 63 घेऊन. आणि प्लीज चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू गाईज.